देशातलं सर्वात मोठं वाढवण बंदर आता समृद्धी महामार्गालाही जोडलं जाणार आहे। त्यासाठी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे। या महामार्गामुळे वाढवण बंदर ते इगतपुरी अंतर फक्त 1 तासात कापता येईल। या महामार्गासाठी 18,000 कोटी खर्च अपेक्षित असून पुढच्या 3 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। चारोटी इगतपुरी ते महामार्गालगत पालघर आणि नाशिक अशा 2 जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे। तर वाढवण ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग आहे। प्रवास 1 तासात होणार आहे आणि महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च येईल। पालघरमधील 33 तर नाशिकमधील 9 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे। 923.80 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून 3 वर्षांमध्ये हा महामार्ग पूर्ण होईल। वाढवणजवळ कृत्रिम बेटावर विमानतळ उभारण्याचा मानस असल्याचं कळत आहे। तर पालघरमधील विमानतळाबाबतचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे। त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात मात्र व्यवहार्य ते संदर्भात तज्ञांकडून शंका व्यक्त केली जाते।